मंडळी, सस्नेह, जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ. एक आपल्याकडे गालिबचा सुंदर शेर आहे. ते असं म्हणतात, कुछ किया करो, कुछ किया करो, कुछ किया करो, कुछ किया करो, और कुछ ना ही कर सके तो अपना ही पाजामा फाड़ कर फिर उसे सिया करो, पर कुछ किया करो. या ओळी मला आठवण्याचं कारण असं की काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सारवासारव सभा झाली. सारवासारव हा शब्द ऐकून तुम्हाला नवल वाटायचं काही कारण नाही आहे. सारवासारव शब्द यासाठी वापरते की आपल्याकडे मराठीत एक फार छान वाक्य आहे, सत्याला स्पष्टीकरणाची गरज नसते. म्हणजे काय, जी माणसं खरं बोलतात ती माणसं पुन्हा त्याचं स्पष्टीकरण देत बसत नाहीत. त्यांना हे पक्कं माहिती असतं की मी हे खरं बोललेलो आहे, मित्र स्पष्टीकरण मागणार नाहीत आणि शत्रू विश्वास ठेवणार नाहीत, बोललो ते बोललो, विषय संपला. परंतु राज ठाकरे जे स्वतः सतत म्हणतायत मी खरं बोलतो, मी खरं बोलतो, कसा फोडून सांगतायत, लोक मात्र त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही आहेत. आणि त्यामुळे गुढीपाडव्यातला ते जे काही बोलले त्यानंतर आपणच या चॅनलच्या माध्यमातून जे त्यांचे एक मुद्दा खोडून काढला होता, त्यानंतर राज ठाकरेंनी पुन्हा काल एक सारवासारव सभा घेतली की आपण म्हटलं मग ते कसं खरं आहे हे स्पष्टीकरण देण्यासाठी आणि आपले मुद्दे कसे बिनतोड आहेत हे याची सारवासारव करण्यासाठी अजून एक सभा घेतली. ती उत्तर सभा मला वाटत नाही, ती सारवासारव सभा वाटते. बरं, यात सारवासारव करताना त्यांनी एक पहिला मुद्दा मांडला. ते असं म्हणाले की मी 3 वर्षापूर्वी मोदीवर टीका करत होतो आणि आत्ता मी टीका करत नाही आहे, म्हणजे मला ईडीची नोटीस आली आणि मी घाबरलो, असं अजिबात नाही. स्वतःच सांगतायत की मी घाबरलेलो नाही आहे आणि मी कुठलंही पाप केलेलं नाही आहे. खरंच राज ठाकरेंना असं वाटत असेल का की त्यांनी काहीच पाप केलेलं नाही आहे? म्हणजे बघा बरं का, की ईडीची नोटीस मला येण्याचं काही कारणच नाही असं ते सांगत आहेत. मिस्टर राज, आपण विसरताय का 2019च्या साधारण जून-जुलैमध्ये आपण सभा घेत होतात लाव रे तो व्हिडिओच्या, आणि नेमकं त्याच काळामध्ये ऑगस्टमध्ये 20 ऑगस्ट आणि 22 ऑगस्ट या 2 तारखा, तुम्हाला तारखा फार आवडतात ना सांगितलेल्या म्हणून सांगते. 20 ऑगस्ट आणि 22 ऑगस्टला भाजपने तुमचं ईडीचं प्रकरण उकरून काढलं आणि तुम्हाला नोटीस पाठवली. प्रकरण काय होतं हे जरा मी आठवण करून देऊ का? कोहिनूर CTNL माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांची कंपनी. या कंपनीच्या सोबत आपण काही व्यवहार केला. व्यवहार कसला होता तर राजन शिरोडकर, नितीन सरदेसाई, आपण हे सगळे लोक विद्यार्थी सेनेत असताना आपण एक कंपनी स्थापन केली होती, बांधकाम व्यवसायाची कंपनी, मातोश्री रियालिटर्स नावाची. आणि या कंपनीच्या सोबतच आपण अजून वेगवेगळे व्यवसाय करत होतात. त्यात आपली भागीदारी, आपले शेअर्स होते या उन्मेष जोशींच्या कंपनीत. दोघांनी मिळून कोहिनूर मिल घ्यायचं ठरवलं. कोहिनूर मिलची जागा आपण कितीत खरेदी केली राजजी? 421 करोडमध्ये. त्यावेळेचे लोक काय सांगत होते बरं? 421 करोडमध्ये कोहिनूर मिलची जागा घेतल्यानंतर फक्त महाराष्ट्रातल्या नव्हे तर भारतभरातल्या जेवढ्या वृत्तवाहिन्या होत्या ज्यावर हे प्रकरण गाजलं, तो प्रत्येकजण सांगत होता की कोहिनूर मिल की जो जगह है वो चिल्लर दाम में खरीदी है राज ठाकरे ने, चिल्लर दाम में. आपण हे विसरलाय का? आणि मग त्या आपल्या जागेच्या व्यवहाराची चौकशी आता नव्यानं होण्याचा प्रश्न उद्भवला. का उद्भवला? कारण जेव्हा तुम्ही मोदींचं उट्टं काढत होतात, अगदी त्याच वेळेला भाजपला असं वाटलं की आपल्याला आवर घातला पाहिजे आणि म्हणून आपल्याला ईडीची नोटीस 20 ऑगस्ट 2019ला पाठवली गेली. आपण म्हणताय की नाही नाही मी कशाला घाबरू, मी काही पाप केलं आहे का? तुम्ही काहीच पाप केलं नाही. मग शीला किनी या आपले पती रमेश किनी यांच्या मृत्यू प्रकरणी आपले नाव का बरं घेत होत्या? आणि रमेश किनी हत्या प्रकरणामध्ये आपल्याला आरोपी का ठरवलं होतं बरं? कोण होता हा रमेश किनी? दर्शकांना माहिती पाहिजे, हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला माहिती पाहिजे. दादरच्या लक्ष्मी निवासमध्ये 3 मजली बिल्डिंग, जी शाह ब्रदर्सची बिल्डिंग होती,
या बिल्डिंगमधला एक भाडेकरू रमेश किनी. ही बिल्डिंग खाली करायची होती. शाहचे आणि आपले संबंध अत्यंत स्नेहाचे होते. ही बिल्डिंग खाली करताना सगळे लोक गेले, मात्र रमेश किनी काही ही जागा खाली करत नव्हता. आणि त्यासाठी रमेश किनीला अनेक वेळेला धमकावण्यासुद्धा आल्या होत्या. यावर रमेश किनीने एक पत्रही लिहिलं होतं की माझ्या जीवाला धोका आहे आणि मला सातत्याने ही जागा रिकामी करण्यासाठी दबाव आणला जात आहे आणि शाह आणि राज ठाकरे यांचे जवळचे संबंध आहेत. पुढे सामनाच्या ऑफिसमध्ये आपण कधी कधी बसायचा आणि इतरत्रही आपल्या काही बसण्याच्या जागा होत्या. आपण रमेश किनीला भेटायला बोलावले. हे त्याच्या पत्नीच्या जबाबात आहे राजजी. आणि जेव्हा तो जुलै महिन्यात तुम्हाला भेटायला निघाला त्याच्यानंतर तो घरी परतलाच नाही. तो कुठे सापडला? तो डायरेक्ट रमेश किनी यांचा मृतदेह पुण्यातल्या अलका टॉकीजमध्ये सापडला. एक अत्यंत गरीब माणूस, मध्यमवर्गीय माणूस चित्रपट बघण्यासाठी मुंबईचे सगळे थिएटर सोडून पुण्यात का बरं येईल? आणि पुण्यात त्याचा मृत्यू होण्याचं कारण काय? त्याचं पोस्टमार्टमही झालं होतं. त्याच्या पत्नीने दुसऱ्यांदा पोस्टमार्टम करण्याची मागणीही केली होती. रमेश किनीचं प्रकरण, संशयास्पद मृत्यू, या हत्या प्रकरणामध्ये आपल्यावर त्याच्या हत्येचा आरोप होता आणि या प्रकरणाने आपण बरेच गोत्यात आलेले होतात. इतके गोत्यात आलात की एकेकाळी शिवसेनेचे वारसदार म्हणवले जाणारे राज ठाकरे अचानक तिथनं बाजूला झाले आणि राजकारणाचं आपण कधी कारकीर्द म्हणून राजकारणाचा विचार करू या क्षेत्राचा असं स्वप्नातही विचार न केलेले उद्धव ठाकरे अत्यंत आकस्मिकपणे राजकारणात आले. नाही, आपण म्हणालात की मी कधीच काही पाप केलं नाही. हे नाव कसं काय आलं मी आपल्याला सहज आठवण करून दिली, बाकी काही नाही. बरं, आपण नंतर पण समान नागरिक कायद्याबद्दल वगैरे बोलत राहिला होतात, लोकसंख्या नियंत्रण कायद्याबद्दल. मी तुम्हाला सांगू का राजजी, मी पुन्हा पुन्हा तेच सांगते, तुम्ही तुमच्या पक्षाची ध्येयधोरणं मांडतच नाही आहात. तुम्ही भाजपचीच लाईन वाजवत आहात. तुम्ही स्पष्टीकरण देत म्हणालात की मी भाजपची काय, मी माझ्या पक्षाचा वेगळा अजेंडा मांडत आहे. तुमच्या पक्षाच्या अजेंड्यामध्ये समान नागरिक कायदा हा विषय कधी होता? कधी होता समान नागरिक कायद्याचा विषय? अहो, समान नागरिक कायदा हा विषय भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यातला आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं पाहिजे राजजी, मी आपल्याला याची आठवण करून दिली पाहिजे की भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये 4 महत्त्वाचे मुद्दे लिहिले गेले होते. त्यात एक, आम्ही सत्तेत आल्यावर कलम 370 रद्द करू, आम्ही सत्तेत आल्यावर राम मंदिर उभं करू, आम्ही सत्तेत आल्यावर समान नागरिक कायदा अस्तित्वात आणू. ह्या ज्या गोष्टी सांगितल्या होत्या ना, त्यातला समान नागरिक कायद्याचा हा 3 क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो काल आपण सभेत घेतला होता. पण हा मुद्दा घेताना तुम्ही अजून एक गोष्ट बोलला होतात बरं का. तुम्ही ते काय पवारसाहेब हे नास्तिक आहेत, पण पवारसाहेबांना फुले शाहू आंबेडकर सतत आठवतात, पण पवारसाहेबांना कधी शिवछत्रपती आठवत नाहीत वगैरे वगैरे म्हणालात. काय राजसाहेब, किती म्हणजे किती निम्न स्तर गाठावा बरं तुम्ही. म्हणजे त्या ईडी आणि त्या रमेश किनी प्रकरणात जे 2019ला तुम्ही जसंही मोदीवर तोफ डागायला सुरुवात केली की हे सगळी प्रकरणं भाजपने उकरून काढली, पुन्हा CBIचा तपास सुरू, पुन्हा तुमच्या चौकशा सुरू, पुन्हा तुम्हाला ईडीच्या नोटिसा सुरू. हे जसंही सुरू झालं की तुम्ही अगदी 360 डिग्रीमध्ये गर्रकन वळलात आणि इतके वळलात की काय बोलू तुम्हाला आता सुचत नाही आहे. आणि ती स्पष्टीकरणं देताना इथल्या फुले, शाहू, आंबेडकर या महापुरुषांच्या नावावरही तुम्हाला आक्षेप आहे. काय कमाल आहे तुमची. शिवछत्रपती, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिबा ज्योतिबा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये तुलनाच कशी आपण करू शकता. या 4ही महापुरुषांचं ग्रेटनेस त्या ठिकाणी ते ग्रेटच आहेत. त्यात तुलना होऊ शकत नाही. हा कमी, हा जास्त, हा कमी, हा मोठा, तो छोटा, ही तुलना होऊ शकत नाही राजजी.
प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा जपणारे आपण असतात ना, तर आपण अशी तुलना केलीही नसती. पण आपल्याला अशी तुलना करावीशी वाटते, कारण आपल्याला असं वाटतं की शिवछत्रपतींचं नाव घेऊन आपल्याला खरंच काहीतरी लोकांच्या अस्मितांना जोजवता येईल. खैर, माझ्याकडे खूप मुद्दे आहेत, पण मला तुम्हाला काही 2-3 गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजेत. तुम्ही म्हणालात की पवारसाहेब कधी शिवरायांचं नाव घेतच नाहीत, फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात, फुले शाहू आंबेडकरांच्या आधी शिवराय होते. खरं तर या 4 महापुरुषात कसलीच तुलना होत नाही राजजी. पण तरीही तुमच्या माहितीसाठी सांगते. संत कबीर असं म्हणतात, गुरु गोविंद खडे आगे लागू काके पाय, जिसने मिलाया गोविंद से वो गुरु सौ निहाय. की माझ्यासमोर गुरु गोविंद दोन्ही साक्षात आहेत. मी आधी कोणाला मानू आधी मी? राजजी, शिवछत्रपतींचं पहिलं शिवस्मारक क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांनी शोधून काढलं होतं. राजजी, या राज्यातली स्त्री शिक्षणाची चळवळ ही क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांनी सुरू केली होती. राजजी, माझ्यासारखी एखादी मुलगी अत्यंत ठामपणे आपल्याला प्रश्न विचारू शकते, नजरेला नजर भिडवून आपल्या प्रत्येक मुद्द्याचं बिनतोड उत्तर देऊ शकते आणि आपल्याला सांगू शकते त्याचं कारण क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांनी घडवलेली मासावित्री आणि त्या मासावित्रीने घडवलेल्या माझ्यासारख्या कित्येक लेखी. तुम्हाला फुले शाहू आंबेडकरांवरही आक्षेप आहे. कालपर्यंत भोंग्यावर आक्षेप घेत होतात, आता फुले शाहू आंबेडकरांवरती. पण चुकतोय नेम, हा नेम चुकतोय बरं का. अलर्ट व्हा, जागे व्हा. कारण फुले शाहू आंबेडकरी ही चळवळ जी आहे ना, ही नुसती चळवळ दाखवण्यासाठीची नाही आहे. हा आमचा जगण्याचा विचार आहे. आणि शिवछत्रपती असतील किंवा शाहू महाराज असतील, ही सगळीच माणसं आमच्यासाठी परमादरणीय आहेत. तुमच्यासारखा कोत्या मनाचा विचार आम्ही तो कधीच करत नाही. त्यामुळे पवारसाहेबांवरती तुम्हाला टीका करायची असेल तर त्यासाठीचे काही वेगळे मुद्दे काढा. महापुरुषांच्या आडून असे वार करणं आधी बंद करा. आपण समान नागरी कायद्याचा विषय काढलात. राज्य, आपल्याला माहिती आहे का की या देशात समान नागरी कायदा सगळ्यात आधी प्रस्ताव कोणी मांडला होता? माहिती आहे? मी सांगते तुम्हाला. समान नागरी कायद्याचा सगळ्यात पहिल्यांदा प्रस्ताव या देशातल्या संसदेमध्ये, संविधान सभेमध्ये कोणी मांडला होता माहिती आहे? तो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला होता. आणि त्या प्रस्तावाला अनुमोदन कोणाचं होतं माहिती आहे? राजकुमारी अमृता कौर यांचं. समान नागरी कायदा कशाशी खातात हे तुम्हाला माहिती आहे का? समान नागरी कायदा हा शब्द काढल्यावर तुमच्या समोरचे तथाकथित हिंदू वगैरे म्हणणारे टाळ्या शिट्ट्या मारत होते. त्यांना तरी माहिती आहे का की समान नागरी कायदा काय आहे ते? कारण त्यांचा असा भ्रम आहे की समान नागरी कायदा म्हणजे काहीतरी धर्मांची समानता, आरक्षण बंद वगैरे. लेट मी करेक्ट यू मिस्टर राज ठाकरे. लेट मी टेल यू, समान नागरी कायदा हा अशा पद्धतीने कुठल्याही गोष्टीवर भाष्य करत नाही. तर समान नागरी कायदा हा फक्त आणि फक्त या देशातल्या महिलांच्या अधिकारांवरती भाष्य करतो. तो भाष्य करताना समान नागरी कायद्यात असं सांगितलं गेलेलं आहे की पतीच्या संपत्तीमध्ये पत्नीचा बरोबरीचा वाटा असेल, वडिलांच्या संपत्तीमध्ये मुला इतकाच मुलीचा हिस्सा असेल, पहिली पत्नी हयात असताना दुसरी पत्नी कुणालाही करता येणार नाही. आणि चौथी बाब सांगितली होती, एखाद्या स्त्रीने लग्नच नाही करायचे ठरवले आणि तिला जर मूल दत्तक घ्यायचे असेल तर ती कुठल्याही मुलाला दत्तक घेऊ शकते आणि आपली स्वकष्टार्जित संपत्ती त्याच्या नावे करू शकते. हे महिलांचे अधिकार, सगळ्या जाती धर्मातल्या महिलांना एकसारखे अधिकार देणारा जो कायदा आहे ना राजी, तो कायदा समान नागरी कायदा आहे. म्हणजे माहिती असावं. कारण राज ठाकरेंच्या बद्दल बोलली आहे पोरगी म्हणून काही ऐकणारे जर असतील तर त्या निमित्ताने का होईना त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतल्या विद्वानांना ही गोष्ट माहिती असली पाहिजे. असो, मग आपण
म्हणालात की समान नागरी कायदा झाला पाहिजे, लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा झाला पाहिजे. हे लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा बोलताना तुम्ही फार बिभत्सपणे आणि अत्यंत टिंगल टवाळकीच्या स्वरामध्ये आमचं एकच तुमचे 4-5 असं काहीतरी अत्यंत बाष्कळ बोलत राहिलात. ऐकतानाही फार वाईट वाटत होतं ते. तुमचा असं समज आहे का की अमुक एका धर्मातच खूप जास्त मुलं जन्माला येतात? हां, अहो बदलत्या काळात आता सगळ्यांनाच लोकसंख्या नियंत्रणाचं महत्त्व पटत चाललं आहे राज्य. बदलत्या काळात सगळ्याच जाती धर्माच्या लोकांना हे आता लक्षात येत चाललं आहे की 1 किंवा 2 अपत्य असली पाहिजेत आणि त्यावर विचार करता कामा नये. आणि तुमच्या हेही मी सांगितलं पाहिजे, मी जाणीवपूर्वक, कारण मी तुमच्यासारखं बेताल वक्तव्य नाही करू शकत राजची. मला व्यक्तिप्रतिष्ठेचे मूल्य कळते आणि म्हणून मी जाणीवपूर्वक काही नाव आणि आडनावं टाळते आहे. परंतु मी ज्या जिल्ह्यातनं आले होते ना आणि मी जिथं शिकत होते, जिल्हा लातूर, गाव मुरुड, माझ्या घराच्या शेजारी एक मारवाडी कुटुंब आहेच, अजूनही आहे. त्यांना अपत्य किती? त्यांना 12 अपत्य. मला 12च्या 12 अपत्यांची नावं माहिती आहेत, कारण त्यातलं 7व्या क्रमांकाचं अपत्य असणारी मुलगी ही माझी वर्गमैत्रीण होती. त्यातलं अपत्य क्रमांक 1 पहिली मुलगी ही आता CA आहे. अपत्य क्रमांक 2ची मुलगी जी आहे ना ती दयानंद महाविद्यालयामध्ये लातूरलाच प्राध्यापिका आहे. सगळ्या अपत्यांची मला नावं आणि ते काय करतात काय नाही ते माहिती आहे. मारवाडी कुटुंबात 12 अपत्य का झाली? कारण पहिल्या 10 मुलीच होत्या आणि मुलगा हवा होता. अर्थात यात मारवाडी कुटुंबाचा हा संबंध कोणालावरही टीका करणे किंवा अवमान करणे या अर्थाने अजिबात नाही आहे. कारण त्या काळात मुलगा असणं हे फार महत्त्वाचं आहे, ही धारणा लोकांच्या मनात होती, किंबहुना अजूनही काही जणांच्या आहे. एखादे शरद पवार असतात की मुलगी, एक जरी मुलगी झाली तरी नाही बाबा मी आधुनिक विचारांचा आहे आणि मला मुलगा काय आणि मुलगी काय, एक अपत्य झालं बस, असा विचार करणारा एखादा दृष्ट शरद पवारसारखा नेता असतो. पण मुलाची वाट बघत अनेक अपत्यांना जन्म देणारे अनेक नेते आणि अनेक वेगवेगळ्या जाती धर्मात लोक सापडतात. त्यामुळे आपण बोलताना ठरवून अमुक एका धर्माला जेव्हा टार्गेट करून बोलताय, त्यामुळे काय होतं माहिती आहे का राजची? आपली वैचारिक उंची काय आहे ती कळते. आपण किती सर्वसमावेशक विचार करणारे आहात किंवा नाही याचा एक अंदाज यायला लागतो. मग आपण अजित पवार, सुप्रिया सुळे अशी काही नावं घेऊनही बोलते झालात आणि मग आपण असं म्हणालात की ते आपली नेहमीची स्टाईल, नकला करण्याची, आवाज काढून बोलण्याची, आवाजांचे व्हेरिएशन्स करण्याची. मला कधी कधी फार कौतुक वाटतं बरं का आपलं. म्हणजे कौतुकही वाटतं आणि जरा असं वैषम्यही वाटतं की जर आपण राजकारणात आला नसतात तर कदाचित आपण या फिल्म इंडस्ट्रीमध्ये फार चांगलं करिअर केलं असतं. कारण इतके आवाजाचे व्हेरिएशन्स आपल्याकडे आहेत की ते खरंच काबिले तारीफ आहेत. म्हणजे त्याची कौतुक करावं तेवढं कमी, इतके छान आवाज आपल्याला काढता येतात. पण दुर्दैव, जितके चांगले आवाज आपल्याला काढता येतात ना वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या व्यक्तींचे, तितकं वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती आणि प्रकृती आणि त्यांचे स्वभावधर्म आणि त्यांच्या सायकोलॉजीज या आपल्याला कळत नाहीत. त्या कळल्या असत्या तर राजकारणात आपण यशस्वी झाला असतात. आपण अपयशी होत चाललाय. हां, अजून एक त्याच्यावरून आठवलं, आपण असं म्हणालात की माझा पक्ष विझत चाललेला पक्ष वगैरे आहे असं काही लोक म्हणाले, संपत चाललेला पक्ष. जर माझा पक्ष संपत चाललेला असेल तर मग ही गर्दी कशी काय आहे? मी आपल्याला पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे की गर्दीचा आणि मतपेटीचा अर्थार्थी काहीही संबंध नसतो. गर्दी कुठेही जमू शकते राजजी. अगदी रस्त्यावर नवरा बायकोची छोटीशी तूतू मैमै सुरू झाली ना तरीही न सांगता गर्दी जमते. काहीतरी मनोरंजनाचं काही साधन आहे, काहीतरी खमंग ऐकायला मिळणार आहे असं म्हटलं की लोक न सांगता जमतात. कारण या देशामध्ये एक अशी पण गमतीदार गोष्ट आहे की इथे तूप ओरडून ओरडून विकावं लागतं आणि दारूची दुकानं लोक शोधून शोधून काढतात.
काय कसदार आहे आणि काय कसदार नाही याहीपेक्षा ऐकायला खमंग वाटतंय ना तर लोक येतात. पण ती लोक नंतर मतपेटीच्या वेळेला कुठे गायब होतात बरं? म्हणजे काय झालं माहिती आहे का राजी, आपल्या सभांना जमणारी गर्दी म्हणजे सगळा गाव मामाचा आणि एक नाही कामाचा, अशी काहीशी परिस्थिती आहे. असो, मग आपण सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका करायला सुरुवात केली आणि ती टीका करताना मग त्यांचे खायचे दात वेगळे आणि सुळे वेगळे असं काहीतरी म्हणत राहिलात. राजजी, एक जो अत्यंत परिपक्व नेता असतो ना, जो अत्यंत प्रगल्भ राजकारणी असतो, हा परिपक्व आणि प्रगल्भ राजकारणी हा उद्दिष्टांवरती, ध्येय धोरणावरती, निर्णय प्रक्रियेवरती घणाघात करतो. त्याने तो केला पाहिजे, बिलकुल केला पाहिजे, स्वागत आहे त्या गोष्टीचं. परंतु जेव्हा एखादा माणूस ध्येय धोरणे, निर्णय प्रक्रिया, उद्दिष्टे यांच्यावर घणाघात करायचा सोडून, यावरती भाष्य करायचं सोडून, जेव्हा शारीरिक व्यंग किंवा कुठल्या तरी अवयवांचा उल्लेख करून जेव्हा तो भाष्य करतो ना, तेव्हा तो नेता म्हणवला जात नाही. तो एकपात्री अभिनय करणारा अभिनेता असतो, जो सांगोपांग वर्णनं करत असतो वस्तूंची, चित्रांची, प्रसंगाची, व्यक्तीची. नेता नसतो तो. नेता ध्येय धोरणांवरती बोलतो. आपण ध्येय धोरणांवर बोलतच नव्हतात, मग आपण जितेंद्र आव्हाडांच्या दिसण्यावर घसरलात. काय म्हणालात की जितेंद्र आव्हाडांचा चेहरा नागासारखा वगैरे दिसतो. खरं म्हणजे तुमचं जे चाललंय ते चालू द्या, त्याच्यात काही नाही, पण तुम्हाला नागावरून आठवलं म्हणून सांगते बरं का. जितेंद्र आव्हाड असतील किंवा आम्ही सगळे असू, आम्ही सगळे बहुजन आहोत आणि बहुजनांना नागसंस्कृतीचा फार मोठा इतिहास आहे. आता नागसंस्कृती काय हे तुम्हाला कळणार नाही, सोडा, ते काही तुमच्या आवाक्याच्या बाहेरचा गोष्ट आहे ती, कारण त्याला फार अभ्यास करावा लागतो. नागसंस्कृती, नागवंशीय हे सगळं कळायला फार वेळ जाईल. तर त्या नागसंस्कृतीची ओळख असणारे जे लोक असतात ना, त्यांना बहुजन विचार आणि बहुजन अस्मिता या फार चांगल्या कळतात. आणि म्हणूनच मी जे मागे म्हटलं होतं ना मागच्या व्हिडिओमध्ये, की जेम्स लेन प्रकरणानंतर आपल्या आईवर चिखलफेक झाल्यावर आपण गप्प बसणार नाही, कुठलाही माणूस गप्प बसणार नाही. आपण मात्र जेम्स लेन आणि पुरंदरेची भलावण करत होतात. त्यावेळेला जितेंद्र आव्हाड किंवा माझ्यासारखे पुरोगामी गणराज्य संघाचे कार्यकर्ते, ब्रिगेडचे कार्यकर्ते, हे सगळे लोक मात्र तुटून पडत होते. तुम्ही ब्रिगेड सिगरेड असं काहीतरी म्हणालात. तुमच्या एकूण वृत्तीला ते साजेसे शब्द आहेत, कारण असे शब्द वापरून आपण आपली वृत्ती आणि आपले संस्कार याचा परिचय देतात. ही चांगली गोष्ट आहे. असो, आपण पुढे छगन भुजबळ यांच्याबद्दलही काही बोललात आणि त्यानंतर आपण काही गोष्टी सांगितल्या होत्या अजित पवारांबद्दलच्या. आणि मग आपण जितेंद्र आव्हाडांना उत्तर देताना असं म्हणालात की मुंबऱ्यामध्ये काय काय घडलं सांगू का. अहो, तुम्ही काल काय म्हणाला होतात, तुम्ही मस्जिदीमध्ये आणि मदरशांमध्ये शस्त्रास्त्र सापडण्याबद्दल बोलला होतात आणि तुम्ही आता काय सांगताय, अटकेंबद्दल सांगताय की मुंबऱ्यातनं किती लोकांना अटक झाली. राजजी, मी आपल्याला हे सांगितले पाहिजे की ज्या ज्या लोकांना अटक झाली त्यांच्यावर कारवाया काय झाल्या माहिती आहे का तुम्हाला. मी त्याच्या पुढचं सांगते. अटक करताना या लोकांना UAPA खाली अटक केली गेली. UAPA काय आहे, अनलॉफुल प्रिव्हेन्शन ॲक्टिव्हिटीज, अनलॉफुल ॲक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ॲक्ट आहे हा, की बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या कारवायांना प्रतिबंध करणारा हा कायदा आहे. उपाची भीती दाखवत अशा लोकांना अटक करण्यात येते आणि त्यांचा जामीनही केला जात नाही. वर्षानुवर्ष ते सडत ठेवली जातात. आपल्याला याची कल्पना आहे का की मुंब्रा आणि या भागातनं जे UAPA खाली जे लोक पकडलेले होते, या लोकांमधले जी एकूण टक्केवारी आहे त्या टक्केवारीमध्ये 87% लोक हे नंतर निर्दोष आहेत असं म्हणत सोडून दिलेले आहेत. नुसतं एवढंच नाही तर UAPA हा कायदा किती जाचक आहे असं सांगणारे अनेक रिपोर्ट पुढे सुप्रीम कोर्टच्या निदर्शनासुद्धा आलेले आहेत. पण आपण त्यावर बोलणार नाहीत, कारण आपल्याला कोणीतरी स्क्रिप्ट लिहून देतं.
आपले, मी असं म्हणणार नाही अमुक एक पक्ष वगैरे, पण आपले स्वीय सहाय्यक वगैरे काही मुद्दे आपल्याला देत असतील, साहेब या मुद्द्यावर बोला बरं का, साहेब त्या मुद्द्यावर बोला बरं का, पण त्या मुद्द्याच्या अलीकडं पलीकडे काय आहे हे कुठं ते सांगतात, ते कळतच नाही आहे. बरं, थोडंसं जरा अजून पुढे जाऊन आपण बोलूया. आपण काय म्हणालात की पाकिस्तानी कलाकारांना आम्हीच हाकालणारे होतो, आम्हाला मराठी अस्मितेची चाड आहे, आम्ही मराठी अस्मिता सांभाळणारे लोक आहोत. खरंच तुम्ही मराठी अस्मिता सांभाळणारे लोक आहात का? खरंच तुम्हाला मराठी अस्मितेची चाड आहे का? नाही. जर तुम्हाला मराठी अस्मितेची चाड असेल आणि मराठी वाचवणे इतके तुम्हाला क्रमप्राप्त वाटत असेल, तर तुमची जी सगळी मुलं शिकली ती मुलं मराठी शाळेतच शिकली का की कॉन्व्हेंटमध्ये शिकली? बरं ते जाऊ देत. तुमचे जे लीगल ॲडवायझर आहेत ते मराठी आहेत की उत्तर भारतीय आहेत? चला अजून पुढचं. तुमच्या मुलाची मागे एक लग्नपत्रिका आपण छापली, ती लग्नपत्रिका मराठीत छापली की इंग्रजीत छापली? जाऊ दे, फारच पर्सनल होते, इतकं पर्सनल नको जायला. आपण अजून जरा वेगळ्या विषयावर येऊया. आपण म्हणालात की आपल्याला मराठीचा फार अभिमान आहे, आपण तो देशी अभिमान वगैरे काहीतरी सांगत होतात आणि तो सांगताना आपण खूप काही मी कसं याला हाकललं, मी कसं त्याला हाकललं, मी कसं हे केलं, मी कसं ते केलं, असे काही मुद्दे सांगत होतात. आणि ते सांगताना आपण म्हणालात की पुरंदरेंनी काय चुकीचं लिहिलं, पुरंदरेंनी काय चुकीचं मांडलं. राजी, रामदास आणि शिवाजी महाराज यांची कुठे भेटच झाली नाही, पण पुरंदरे असं सांगतात की रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु होते. ही गोष्ट सत्य आहे का? पुरंदरेंनी हे खरं सांगितलं का? जेव्हा की छत्रपती शिवाजी महाराज गुरुस्थानी तुकोबारायांना मानत होते, रामदासाला नव्हे, हा चुकीचा इतिहास पुरंदरेने सांगितला. बरं, पुरंदरेंनी सांगताना एक असंही सांगितलं की भवानी माता प्रसन्न झाली आणि भवानी मातेने तलवार शिवरायांच्या हातात दिली आणि ती भवानी मातेने दिलेली तलवार असल्यामुळेच शिवराय अनेक लढाया जिंकू शकले. म्हणजे मग शिवरायांच्या अंगी शौर्य नव्हतेच का? म्हणजे शिवराय एक चमत्कारिक तलवार होती म्हणून लढाया जिंकले, हे जे पुरंदरेने सांगितलेली गोष्ट आहे ती आम्ही मान्य करायची का? पुरंदरेचं हे म्हणणं आपण मान्य करायचं? पुरंदरे जी जन्माची तारीख शिवरायांची सांगतात, ती जन्माची तारीख आपण मान्य करायची का? पुरंदरे गागा भट्टाने शिवरायांचा राज्याभिषेक करतानाची जी घटना आहे ती घटना खरंच सत्य परिस्थितीत सांगितली का? मी जास्त खोलात जाणार नाही, अडचणीत याल पुन्हा तुम्हीच अजून. मी खूप खोलात जाऊ शकते, कारण मुळात शिवरायांचा इतिहासच तुम्हाला माहिती नाही आहे राजजी. शिवरायांचा इतिहास जर आपल्याला माहिती असताना राजजी, तर आपल्याला हे कळलं असतं की छत्रपती शिवरायांनी गड किल्ल्यांवरती जितक्या आपुलकीनं मंदिरं उभी केली होती ना, तितक्याच आपुलकीनं आपल्या मुस्लिम सैनिकांच्यासाठी नमाज अदा करण्याच्या मस्जिदीसुद्धा आणि नमाज अदा करण्याच्या आधी वजू करण्यासाठी म्हणून जे काही पाण्याचे नळ वगैरे बसवायचे आहेत, यासुद्धा व्यवस्था छत्रपती शिवरायांनी केल्या होत्या. छत्रपती शिवरायांकडे जितके हिंदू सरदार होते ना, तितकेच त्यांची काळजी घेणारे मुस्लिम सरदारसुद्धा जीवाला जीव देणारे होते. हे पुरंदरेने कधीच सांगितलं नाही. पुरंदरेने इतिहास सांगताना तो जाणीवपूर्वक इथे मुस्लिम द्वेष्टा इतिहास सांगितला. हे वेगळं सांगायची गरज आहे का? असो, एक जरा शेवटच्या मुद्द्यावर येते. माझ्याकडे तसे खूप मुद्दे आहेत, पण एक शेवटचा मुद्दा. आपण फार मराठी 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 करत राहिलात, त्या मराठी अस्मिता खरंच तुम्हाला आहे का राजजी? कारण जर तुम्हाला मराठी अस्मिता असेल तर आठवा, तुम्ही जेव्हा युवा सेना, विद्यार्थी सेना या सगळ्यांच्या सोबत होतात, तेव्हा तुम्ही मराठी तरुणांना उद्योग देण्यासाठी म्हणून एक शो आरंभ केला होता. तो मराठी इंडस्ट्री उभी करण्यासाठी, मराठी तरुणांच्या उद्योगासाठी, आपण आर्थिक नियोजन करण्यासाठी जो कार्यक्रम आखला, त्या कार्यक्रमात कलाकार कुणाला बोलावलं होतं? मायकल जॅक्सनला. महाराष्ट्रात कलाकारच नव्हते का? म्हणजे महाराष्ट्रात विठाबाई भाऊमांग नारायणगावकर, लक्ष्मीबाई कोल्हापूरकर, यमुनाबाई वाईकर, अशोक सराफ, प्रशांत दामले, नाना पाटेकर, कितीतरी
कितीतरी लक्ष्मीकांत बेर्डे, कितीतरी म्हणजे मधु कांबीकर, कुलदीप पवार, सूर्यकांत, हे कितीतरी मराठी कलाकार असताना यातला एकही मराठी कलाकार आपल्याला मराठी उद्योग उभारणीच्या अर्थसहाय्यासाठी बोलवावासा वाटला नाही. आपण बोलावले कोणाला? मायकेल जॅक्सनला. मायकेल जॅक्सनला बोलावणारा माणूस हा खरंच मराठी अस्मितेचा असतो का? आणि त्याला मराठी माणसाची काळजी असते का? अजून एक बरं का, मराठी माणसाची जर खरंच काळजी जर आपल्याला असेल ना राजजी, तर ज्या कोहिनूर प्रकरणामध्ये आपल्याला ईडीची नोटीस आली, याच कोहिनूर प्रकरणामध्ये आपण काय म्हणाला होतात बरं, की जेव्हा आम्ही कोहिनूर मिलच्या ठिकाणी एक मोठं आलिशान असं काही उभं करण्याचा एक मोठा प्रकल्प उभा करायचा आहे, ज्याच्या 35व्या आणि 52व्या मजल्यावर विशेष अशा सुविधा असतील, खाली शॉपिंग मॉल वगैरे असतील, यात गिरणी कामगारांची जागा होती. तर गिरणी कामगारांना न्याय द्यायचा म्हणून आम्ही 100 गिरणी कामगारांना या प्रकल्पात सामावून घेऊ असं आपण म्हणाला होतात. बरोबर सांगते ना मी? मिलची जागा, गिरणी कामगारांची जागा, गिरणी कामगारांना न्याय द्यायचा म्हणून आपण 100 गिरणी कामगारांना सामावून घेण्याची भाषा, कोहिनूर प्रकल्पात सामावून घेण्याची भाषा केली होती. राजजी, घेतलं का आपण त्यांना सामावून? दिला का आपण त्यांना न्याय? मी फार मराठी लोकांच्या हक्कासाठी लढतो असं आपण म्हणता. कुणासाठी लढलात आपण? मराठी लोकांच्या हक्कासाठी लढणे म्हणजे पाट्या बदलणे असं आपल्याला वाटतं का? मराठी पाट्या लावण्यापेक्षा मराठी लोकांना उद्योगधंदे देणे जास्त गरजेचे आहे, ही साधी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही आहे का राजजी? आणि त्यातही आपण कसे मराठी लोकांचे उद्धार करते आहोत हे दाखवण्यासाठी आपले मनस सैनिक, आमच्या सैनिकांनी हे केलं, आमच्या सैनिकांनी ते केलं. काय केलं तुमच्या सैनिकांनी? तुमच्या सैनिकांनी टॅक्सीवाल्यांची गळचेपी केली, तुमच्या सैनिकांनी वडापावच्या गाड्या लावणाऱ्या लोकांना दाबदडप केली, त्यांना मारामारी केली, गुंडागर्दी केली. पण राजजी, जर खरंच मराठी माणसांची आपल्याला काळजी असेल आणि आपण आपल्या भाषणात सांगताय की हे बेहरामपाडे वगैरे तयार होत आहेत, हे बेहरामपाडे यामुळे आमच्या माणसांना जागा मिळत नाही आहे, यासाठी खरंच तुम्ही प्रयत्न केलेत का? कारण जर मराठी माणसाला मुंबईत जागा मिळत नाही आहे यासाठी तुम्ही प्रयत्न केले असतील ना राजजी, तर तुम्ही काय केलं असतं माहिती आहे का? तर तुम्ही जे गुजराती बिल्डर्स आहेत ना, त्या सगळ्या गुजराती बिल्डर्सना मुंबईतनं हकालायचं काम पहिले बाहेर केलं असतं. सगळे गुजराती बिल्डर्स मुंबईतनं बाहेर खदेडून काढले असते तुम्ही. पण तुम्ही गुजराती बिल्डर्सना काहीच केले नाही. उलट गुजराती बिल्डर्सना तुम्ही अभय दिले. शहासारख्या गुजराती बिल्डर्सला मदत होण्यासाठी रमेश किनीसारख्या माणसाचा जीव गेला. गुजराती बिल्डर्स उभे राहावेत यासाठी तुम्ही प्राणपणानं प्रयत्न केले आणि तुम्ही तुमचं मराठी बाणा दाखवण्यासाठी या मोठमोठ्या बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर, हॉटेल व्यावसायिक या सगळ्या लोकांवरती तुमचा बडगा दाखवण्याच्या ऐवजी जे बिचारे अगदी हातावरचं ज्यांचं पोट आहे अशी वडापावची गाडी लावणारे आणि टॅक्सी चालवणारे, रिक्षा चालवणाऱ्या लोकांवरती तुम्ही तुमची दडपशाही करत गेलात. म्हणजे तुमचं कसं झालं? धटाई खाई मिठाई आणि गरीब खाई गचांड्या. जे धीट लोक आहेत त्यांना तुम्ही मिठाई देत गेलात आणि जे गरीब आहेत बिचारे, वडापावची गाडीवाले किंवा टॅक्सीवाले, रिक्षावाले, त्यांना तुम्ही गचांड्या देत गेलात आणि या गचांड्या देणाऱ्यालाच तुम्ही मराठी बाणा असं म्हणताय. राजजी, अभी समय है, संभल जाइए. मी पुन्हा पुन्हा बोलते ना राजजी, मी आपली हितचिंतक आहे, आपली बहीण म्हणून मानते. कारण हे सगळे मुद्दे घेऊन आपल्यासोबत बोलणं फार गरजेचं होतं राजजी. मला असं वाटतं की किमान आत्ता तरी आपल्याला कळेल की नेमकं काय घडतंय, आपला मार्ग कुठे चुकतोय. अजूनही वेळ गेली नाही. सुबह का भूला अगर शाम को घर आए तो उसे भूला नहीं कहते. मराठीचा मुद्दा घेऊन उभे राहिलात आणि गुजरात्यांची बाजू घेऊन भांडताय, कितपत योग्य आहे? विचार करा. डिसिजन इज युअर्स. थँक्यू.